गं गणपते नमः। मंगलमूर्ती मोरया। श्रीराम समर्थ महाराज की जय। ऑल राइट मित्रांनो, आपकी सवारी निकल पड़ी है फिर से एक बाइक राइड के लिए। तो हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये। इंट्रोडक्शन चुकलेलं आहे माहिती आहे मला, परत एकदा देईन। हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये। आणि हो, एक्साइटमेंटमध्ये मी इंट्रोडक्शन चुकीचं दिलं, कारण की आपलं जे इंट्रोडक्शनची टॅगलाईन आहे ना, ती मित्रांनो आपण एक ट्रेडमार्क करून टाकलेली आहे, जी तुम्ही आत्ताच ऐकली। यस फायनली मित्रांनो, आपली बाईक राईड सुरू झालेली आहे। मी तुम्हाला मागच्या 1-2 व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की आपली बाईक राईड होणार आहे, आणि तीच ही बाईक राईड आपली 300 ते 500 किलोमीटरची बाईक राईड आहे। आणि आपण चाललेलो आहोत कोकणामध्ये। आता कोकणात आपण हा आपला पहिला व्हिडिओ असणार आहे। तामिडी घाट मार्गे आपण माणगाव आणि त्याच्यानंतर आपण हरिहरेश्वरला जाणार आहोत। हरिहरेश्वराचं दर्शन घेणार आहोत आणि तिथून पुढचा प्लॅन आहे, कारण की ही प्लॅन काहीच नाही आहे, म्हणजे एक अनप्लॅन ट्रिप आहे आपली। म्हणजे हरिहरेश्वरपर्यंत जायचं इथपर्यंत आपलं कन्फर्म आहे, त्याच्या पुढे कुठं जायचं, त्याच्या पुढे काय करायचं आहे ते अजून आपलं काहीच ठरलेलं नाही आहे। तर ते आता आपल्याला तिथे गेल्यानंतर ठरवायचं आहे। हॉटेलचं बुकिंग करायचं, ऑब्व्हियसली हॉटेलचं बुकिंगसुद्धा केलेलं नाही आहे। अशा काहीशा प्रकारची आपली ही अनप्लॅन ट्रिप आहे। सो चलो ऑलराईट मित्रांनो, ट्रिप सेट केलेली होती आपण, आता ट्रिप सेट केलेली आहे आणि आपण आता 6:41 झालेले आहेत आणि आपण आता पार करत आहोत मोस्ट फेमस डेंजरस असा नवले ब्रिज। सो चलो जर्नी कंटिन्यू करूयात। आणि मित्रांनो, मोटो ब्लॉग सेटअप तुम्हाला कसा वाटला मला परत एकदा सांगा। ऑब्व्हियसली तुम्ही गोव्याच्या आपल्या पहिल्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं, तसंच प्रेम ह्या व्हिडिओला देखील द्या, या सिरीजला देखील द्या। एक सोलो राईड आहे, जबरदस्त मजा येणार आहे, तुम्हाला छान छान गोष्टी पाहायला मिळणार आहेत। सो नक्की शेवटपर्यंत सगळे व्हिडिओज पहा। चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा। चलो आता थोडंसं पुढं जाऊयात, थोडंसं जरा अजून उजाडलं, अजून जरा चांगले सीन दिसायला लागले की आपण पुन्हा गप्पा मारू। मित्रांनो, आपण आता मोस्ट फेमस असा चांदणी चौकामध्ये पोहोचलेलो आहोत। तो चांदणी चौकाचा जो हायवेला सोडून जो बायपास जातो ना मुळशीच्या दिशेने, म्हणजेच आपल्या तामिडी घाटाच्या दिशेने, त्या रोडवरती आहोत आत्ता, त्या रस्त्यावरती आहोत। आणि खूप सुंदर अशी सकाळ आहे मित्रांनो, म्हणजे थोडंसं गारठा पण आहे। म्हणजे जिना उतरूस तर आपल्याला घाम आला होता आणि आता गारठा आपल्याला जाणवतो आहे। आणि एकंदरीतच आपली राईड सुंदर सुरू झालेली आहे। काय यार, शब्द सुचत नाही आहे, ते असंच होतं माझं नेहमी। म्हणजे एक्साइटमेंट म्हणा किंवा ते एक म्हणतो ना आपण, एक काय बाईक राईडला जायच्या आधीची जी रात्र असते ना, हे कसा माणूस फंबल होत राहतो कंटिन्यू, माझं तसं होतं आहे सध्या तरी। म्हणजे झोप पण माझी झालेली नाही आहे, मी हार्डली 2 तास वगैरे झोपलो आहे फक्त। आणि आपल्या राईट साईडनी आहे ना मित्रांनो, सुंदर असा सूर्योदयसुद्धा झालेला आहे। पुढे जाऊन आता तुम्हाला कुठेतरी आपण थांबूयात आणि मग मी तुम्हाला दाखवतो। आणि थोडं जोरदार कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि हा सुंदर असा रस्ता। कुठं मित्रांनो जरा श्वास घ्यायला काय म्हणतात त्याला चान्स मिळाला आहे, कारण की फायनली आपण आता तो सिमेंटचा रस्ता सोडून डांबरी रस्त्यावरती आलेलो आहे। म्हणजे इतका खराब रस्ता आहे ना, सारखं धडधड होतं आणि म्हणजे एकसारखं तुम्ही स्पीड मेंटेन करू शकत नाही, मध्येच कुठेतरी खड्डा येतो आणि त्यातून कंटिन्युअसली हे असं होतं ट्रॅफिक। म्हणजे ऑब्व्हियसली आता
फिरण्याचा सीझन सुरू झालेला आहे, त्यामुळे बऱ्यापैकी लोक कोकणात चालले असतील. आणि तुम्ही पाहताय की रस्तासुद्धा लहान आहे, त्यामुळं ट्रॅफिक होणं हे साहजिकच आहे. हे बघा कंटिन्युअसली गाड्या पास होत आहेत आणि आपल्यासारखे बायकर पण आहेत भरपूर. मला आता 4-5 बायकर पास झाले आत्तापर्यंत आणि कारचा तर धुमाकूळच चालू आहे कंटिन्युअसली. पण माझ्या लेफ्ट साईडला बघा सुंदर असा मस्तपैकी सूर्योदय झालेला आहे. आता इथं चान्स भेटला तर आपण थांबून मस्तपैकी नजारा पाहूयात. फील द म्युझिक मित्रांनो. छान सुंदर शांत असा झरा सुरू आहे आणि हा समोरच सूर्योदय होतोय. वाव, किती बेस्ट फिलिंग. चला मित्रांनो, याच सुंदर व्ह्यू सोबत सूर्यनारायणाला साक्षी ठेवून आपण आपली राईड पुन्हा सुरू करूयात. म्हणजे मित्रांनो अशी थंड थंड सकाळ, हा सुंदर असा रस्ता आणि एकदमच बारीकशी सूर्याची किरणे, दुसरं काय पाहिजे असतं माणसाला आयुष्यात. ह्याच फिलिंगसाठी, ह्याच गोष्टींसाठी मित्रांनो आम्ही बाईक राईड करतो. आम्ही एवढ्या लांब 300, 500 किलोमीटर एका दिवसात करतो बाईकवरती, ह्याच गोष्टीसाठी, ह्याच आनंदासाठी. हे पहा मित्रांनो, तामिळीचं सुंदर असं रूप. कसले उंच उंच हे कडे, जबरदस्त दिसतंय राव, कडकच. खरं तर ना मित्रांनो, आपण ज्या नेहमी हॉटेलला थांबतो ना, ते हॉटेल आत्ताच मागं गेलं आहे. पण हा नजारा अजून आत्ताशी 8:10 झालेले आहेत, त्यामुळे काय जास्त अजून आपल्याला एवढी भूक लागलेली नाही आहे. म्हणून आपण आता पुढे कंटिन्यू करत आहोत आणि सुंदर सुंदर नजारे एवढे छान छान पाहायला मिळतात आपल्याला, तर मग ते कशाला सोडायचे. वाह, काय यार ही सकाळ आहे. म्हणजे आता मला माहीत नाही आहे व्हिडिओची लेंथ किती असेल, काय असेल. बघा आता जेवढं शूट होईल ना ते सगळं आता एडिटिंगला बसल्यानंतर कळेल. मी अजून फुटेज कसं आहे ते सुद्धा चेक केलं नाही. एवढं मी माझी राईड एन्जॉय करतो आहे. इट्स मी टाईम असं काहीतरी माझं चाललं आहे सध्या. आणि माईकचं पण मला माहिती नाही आहे, म्हणून मी जास्त ओरडून बोलतो आहे. आणि ऑब्व्हियसली एक्साइटमेंट तर आहेच. वा वा, किती सुंदर असं झाडाचं पान पडलं माझ्यासमोर आत्ता. जबरदस्त फिलिंग. काय उंच कडा आहे, माझी मान वर जाईल तेवढी मी कव्हर करतोय. इथं पाणी आहे म्हणजे धबधबा आहे. अयो, तामिळीचं सौंदर्य, श्री क्षेत्र सोमजाईश्वर. शंभो, ओम नमः शिवाय. वा 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 वा, गर्द झाडी आणि त्याच्यातून हे लुकलुकणारे सूर्याची किरणे. वा, काय सुचतायत मला एक एक शब्द. क्या बात है, क्या बात है. वाह 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 वाह. आराम से टर्न. और जबरदस्त 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 जा रहा है. चल, परफेक्ट है.
ऑलराईट मित्रांनो, आपला सुंदर असा नाश्ता झालेला आहे. म्हणजे आपण वडापाव आणि पोहे खाल्ले. आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत 9. आपण आता एक 15 ते 20 मिनटात माझ्या माहितीनुसार आपण माणगावला पोहोचू आणि मग तिथून आपला पुढे प्रवास सुरू होईल आपला हरिहरेश्वरसाठी. मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. खूप सुंदर अशी राईड चाललेली आहे, मस्त एन्जॉय चाललेला आहे. आता फक्त आहे ना, नाश्ता झाल्यानंतरचा हा जो पिरियड असतो ना, तिथं थोडंसं जरा स्लिपी फिलिंग होतं. त्यामुळं आपण थोडं अजून विजिलंटली आपण जरा गाडी चालवणार आहोत. बाईक चालवताना आपण प्रॉपर लक्ष देऊन चालवणार आहोत आणि व्यवस्थित असं तुम्हाला व्ह्यूजसुद्धा देत आहे. मस्त वेगळं आपलं मोटर ब्लॉगिंग सुरू आहे. चलो कंटिन्यू करूया. ऑलराईट मित्रांनो, आपण आता माणगाव पास केलेला आहे आणि आता वाजलेले आहेत 9:40 झालेली आहेत. म्हणजे खूप जबरदस्त कमी वेळामध्ये आपण आपला चांगला ट्रॅव्हल चालू आहे. आपला चांगली बाईक राईड सुरू आहे आणि माझ्या माहितीनुसार 1 तासाभरात किंवा मॅक्झिमम 1.5 तासात वगैरे आपण आता हरिहरेश्वरला पोहोचू. थोडं जरा काय म्हणतात त्याला, मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना तसं होतं आहे आता स्लिपी फिलिंग. तर आता जरा एक अर्ध्या तासानंतर किंवा 15 मिनटानंतर कुठेतरी थांबून जरा चहाचा ब्रेक घ्यावा, थोडं 2 मिनटं बसावं आणि मग पुढे आपलं कंटिन्यू करावं. कारण की आता हरिहरेश्वर मी म्हटलं तसं जास्त नाही, 1-1.5 तासाच्या अंतरावरती राहिले आता. चलो. कायच भाऊ, पण कॉन्फिडन्स आला आहे ना आपल्याला गोवा राईड केल्यापासून. कारण की बघा ना, आता फक्त किती 9:15 आवाज मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं आणि आपले 120 किलोमीटर क्लॉक पण झालेले आहेत. म्हणजे हार्डली किती आपण 6:30ला निघालो, 6:30 ते 9:30 3 तासात वगैरे आपलं 120 झाले, ते पण घाट सेक्शनमधून सिंगल रोडवरती. असं पण नाही की प्रॉपर हायवे होता. कारण की गोव्यावरनं येताना आपल्याला तो एक प्लस पॉईंट होता की बऱ्यापैकी आपल्याला हायवे होता. ओके, थोडंसं आता जरा. आणि हा पण आहे ना मित्रांनो, जो माणगावपासून जो हरिहरेश्वरकडे जो रस्ता जातो ना, तो पण रस्ता चांगला आहे. म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचाच रस्ता आहे, पण इथल्या सिमेंट कॉन्क्रीटची क्वालिटी आणि तांबडी घाटाला जो सुरू होतं ती क्वालिटी किती फरक आहे बघा. म्हणजे मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं तसं गाडी सारखी कंटिन्युअसली जाणं उडत होती. म्हणजे स्पीडच मेंटेन करता येत नव्हतं. म्हणजे तुम्ही कितीही गाडी पळवली तरी 40-50च्या वर काही गाडी जात नव्हती. आणि इथं कसं जरा प्लेन असल्यामुळे ना व्यवस्थित आपण गाडी पळवू शकतो. चलो, थोडं जरा आता स्पीडअप घेऊयात. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं हरिहरेश्वर ॲप्रॉक्सिमेटली 50 किलोमीटर आहे अजून. तर साधारणपणे 1 तास वगैरे लागेल आपल्याला. म्हणजे आपण एक साधारणपणे 11पर्यंत पोहोचू देतं, असं आपलं कॅल्क्युलेशन आहे. चलो. हरिहरेश्वर फक्त 30 किलोमीटर राहिलेलं आहे मित्रांनो. आणि आपले टोटल किलोमीटर झालेले आहेत आता 140 झालेले आहेत. आणि हे 30 म्हणजे 160 ते 170 किलोमीटर आपली 11 वाजायच्या आत, मॅक्झिमम 11:30 वाजायच्या आत होतील. म्हणजे आता अर्धा तास तरी लागेल अजून. 25-30 किलोमीटर आहे म्हणजे. पण एकंदरीत मस्त राईड चालली आहे मित्रांनो आपली. आणि छान मस्त वातावरण आहे. जास्त अजून म्हणजे अजून तरी हिटिंग होत नाही आहे. सकाळी थोडी थंडी होती, पण ऑब्वियसली दुपारी 2-3च्या म्हणजे 1 ते 3च्या मध्ये थोडं आपल्याला हीट होणार आहे, गरम होणार आहे. तर बघूयात आता लंच स्किप करावं का असा विचार चालला आहे माझा. कारण की लंच जर आपण केला तर व्यवस्थित मग आपल्याला झोप लागेल. त्यापेक्षा लंच स्किप वगैरे करता येतो की काय असा विचार चालला आहे माझा. बघूयात आता. आणि हो मित्रांनो, म्हसळापासून जो आपण लेफ्ट घेतो ना टुवर्ड्स हरिहरेश्वरकडे जायला, तर तो पण रस्ता बेस्ट आहे एकदम. आत्ता जस्ट आपण तो एक 7-8 किलोमीटरच्या अगोदर आपण तो टर्न घेतला आणि मस्तपैकी आपली राईड सुरू आहे. आणि इथपर्यंत व्हिडिओ मी बघताय ना मित्रांनो, तर नक्की कमेंट करा यार, लाईक करा व्हिडिओला. कसं असतं माहिती का, तुमच्या लाईक्स आणि कमेंट्सला आहे ना खूप महत्त्व असतं. ते म्हणजे काय माहिती का, की यूट्यूबला ही गोष्ट कळती की बाबा हा कॉन्टेंट क्रिएटर, हा यूट्यूबर काहीतरी कष्ट करतो आहे आणि ते लोकांना आवडतं आहे. मग यूट्यूब काय करतं माहिती आहे का, आपले व्हिडिओज आहेत ना अजून लोकांपर्यंत पोहोचवतो आणि त्याने आपल्यालाच फायदा होतो. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब पण करून घ्या केलं नसेल तर. काय जबरदस्त पॅच आहे बघा ना मित्रांनो. म्हणून
मला आहे ना आत्ता परत कॅमेरा ऑन करावा असं वाटलं. केवढा सुंदर पॅच आहे हा. मस्त दोन्ही बाजूनी ग्रीनरी आहे, डांबरी रस्ता आहे छोटूसा, खूप भारी. आणि ह्या रोडवरती तरी ॲटलिस्ट आपल्याला ट्रॅफिक कमी दिसतं आहे, त्याच्यामुळं आपण बऱ्यापैकी स्पीड मेंटेन करू शकतो. आणि ऑब्व्हियसली रस्त्याची क्वालिटी पण बेस्टच आहे, सुंदर. मस्त शांतता आहे मित्रांनो. आता वाजलेले आहेत 11:15 आणि एक 15 मिनटात ते 10 मिनटात आपण आता हरिहरेश्वर मंदिरापाशी पोहोचणार आहोत. ऑलरेडी आपल्याला आपल्या राईट साईडला समुद्र दिसायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त हा असा नजारा. आता समुद्राचं दर्शन झालं तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. माझं काय होतं ना, सारखी असं झोप आल्यासारखं वाटतं, त्यामुळं मी मध्ये मध्ये थांबून आहे ना पाणी पितोय, म्हणजे कसं जरा रिफ्रेश होतं. आणि एक 10 मिनटात आपण आता पोहोचूया. त्याच्यानंतर हे सगळे कपडे आपण काढणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत आणि मग पुढचा प्लॅन काय असेल तो. आता इथं बऱ्यापैकी आपला रेस्ट होईल. आपण एक अर्धा तास तरी मंदिरामध्ये टाईम स्पेंड करणार आहोत. सो चलो लेट्स गो. फायनली मित्रांनो आपलं हरिहरेश्वरचं दर्शन घेऊन झालेलं आहे. मस्तपैकी मंदिरात आपण गेलो होतो. ऑब्व्हियसली आतमध्ये शूट आहे नाही माहीत नव्हतं, त्यामुळे आपण आतलं काही शूट केलेलं नाही आहे. तर इथली पद्धत अशी असते की पहिलं तुम्ही आहे ना पलीकडं जे उजव्या बाजूला आहे ना काळभैरवाचं जे मंदिर आहे ना त्याचं दर्शन घ्यायचं असतं. त्यानंतर मुख्य मंदिरात तुम्ही प्रवेश करायचा असतो, म्हणजेच हरिहरेश्वरच्या मंदिरात. आणि मंदिराच्या मागच्या बाजूनी आहे ना, इकडून ह्या साईडनी आहे ना, इथून तुम्ही त्या परिक्रमेला देखील जाऊ शकता. आपण मागच्या वेळेस गेलो होतो आणि ती परिक्रमा केली देखील होती आणि त्याचे सुंदर असे सिनेमॅटिक शॉट्स दाखवले होते, त्याची माहिती देखील सांगितलेली होती. त्यामुळे आत्ता त्या सगळ्या गोष्टी कवर करत नाही आहे. तर मित्रांनो, ओव्हरऑल तुम्हाला हा जर्नीचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता इथून मी माझी पुढची जर्नी कंटिन्यू करतो आहे. तर आता कुठे चाललो आहे, इथून पुढे कुठे जाणार आहे, अजून पुढच्या 1-2 व्हिडिओजमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे, त्यासाठी ही संपूर्ण सिरीज पहा, हे संपूर्ण व्हिडिओज पहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, टाटा, बाय बाय. पाणी थंड नॉर्मलच, जास्त नको थंड. प्रत्येक बाईक रायडरचं जसं स्वप्न असतं ना की आयुष्यात एकदा तरी लडाखची ट्रिप करायची, तसंच प्रत्येक बाईक रायडरचं हेही स्वप्न असतं की कोकणातून एकदा तरी आपल्याला कोस्टल रूटनी बाईक राईड करायची. होय मित्रांनो, हेच स्वप्न उराशी बाळगून मी या राईडवरती निघालेलो आहे. हॅलो, नमस्कार, शुभ दुपार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. आणि हा आपल्या बाईक राईडचा म्हणजेच कोकण बाईक राईडचा आपला हा दुसरा व्हिडिओ मित्रांनो. अनप्लॅन्ड अशी ट्रिप आपली चालू आहे सध्या तरी. आता आपण नाही, आत्ता जे काही तुम्ही बीचेसचे ग्लिम्स पाहिले ना ते आपण आत्ता आहे आगर बीचवरती. माहीत नाही म्हणजे हरिहरेश्वरच्या मंदिराच्या अलीकडून आहे ना येताना मला पाठी दिसली अचानक आणि मी तिथे आलो. तर एकदम असं अननोन असं प्लेस आहे मित्रांनो. म्हणजे इथं कुणीच नाही आहे, फक्त मी एकटाच आहे. आणि सुंदर एकदम छोटूसा बीच आहे. म्हणजे तुम्ही आत्ता स्क्रीनमध्ये पाहिलात ना, हा एवढोसाच बीच आहे. आपली गाडी आपण तिथं उभी केलेली आहे आणि तेवढाच बीच आहे. आणि ह्याचा येण्याचा रस्ता पण आहे ना खूप लहान रस्ता आहे तो. म्हणजे असा काहीसा रस्ता आहे. म्हणजे
जर तुम्ही बघितलं तर कार पण व्यवस्थित येऊ शकणार नाही, एवढासाच हा रस्ता आहे. पण अशाच अननोन गोष्टी शोधण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो आणि तोच प्रयत्न आपण आज देखील केलेला आहे. तर लक्षात ठेवा, म्हणजे काय म्हणतात त्याला, आता हे सांगणं योग्य आहे का नाही माहीत नाही, अनएक्सप्लोर्ड प्लेस आहे. त्याची स्वच्छता आणि तिथली जी शांती आहे ती मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला असे अननोन प्लेसेस पाहायचे असतील ना, तर ते तुम्हाला श्री थॉट्सवरती पाहायला मिळतील. आणि तुम्ही कधी जर हरिहरेश्वरला आलात ना, तर हरिहरेश्वरच्या मंदिरापासून जस्ट काहीतरी 500 मीटरच अलीकडे हा बीच आपल्याला आतमध्ये येतो. म्हणजे 2-3 वाड्या पास करून आपल्याला आतमध्ये यावं लागतं, पण वर्थ इट आहे, खूप सुंदर आहे. सो चलो, आता आपण आपला मोटो व्लॉग सेटअपमध्ये भेटूयात आणि आता आपण थेट जाणार आहोत दापोलीला. आता दापोलीला आपण किती वाजेपर्यंत पोहोचतो आहे काय ते, तिथून पुढं आपला गुहागरला जायचा विचार आहे. आणि गुहागरला जाऊस तर आपल्याला किती वाजता आहेत त्याच्यापुढं आपला बाकीचा प्लॅन ठरणार आहे. तर जसा व्हिडिओ पुढे जाईल तसं मी तुम्हाला अपडेट देत राहील. सो बने रहिए. चला आता मोटो व्लॉगच्या सेटअपमध्ये भेटूया. 12:30 वाजलेले आहेत मित्रांनो आणि आपण आता या सुंदर लोकेशनवरून निघालेलो आहोत. पहा ना किती छान वाटतंय ना, मस्त 2 बाजूंनी गर्द झाडी आणि मधून चाललेला हा रस्ता. म्हणजे हा रस्ता कधी संपूच नाही असं वाटतं, माझी तरी तीच भावना आहे सध्या. मित्रांनो, आपली बागमंडाला वैश्वी जी बोट फेरी होती ना, ती आपली जस्ट चुकलेली आहे. म्हणजे ती बोट आत्ताच गेली आणि आता जवळपास 1-1.25 तास तरी बोट नाही आहे. त्यामुळे आता आपण बाय रोडचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. अखेर मित्रांनो आपलं फेरीनीच जायचं नशिबात होतं, कारण की मी पुढे गेलो 4-5 किलोमीटर पुढे गेलो, पण रस्ताच काही सापडत नव्हता. म्हणजे रस्ता खराब पण होता, गुगल मॅप आपल्याला काहीही रस्ता दाखवतो आहे, मी त्याच्या मागं चाललो आहे. असे मी 4-5 किलोमीटर पुढे गेलो, आता परत रिटर्न आलेलो आहे आणि आता फायनली आपण फेरीनीच जाणार आहोत. आता ते बोलले होते 1:30 वाजता आहे, आता 1 तर वाजलेला आहे. ठीक आहे, आता 15-20 मिनटं किंवा अर्धा तास आपल्याला अजून टाईमपास करायचा आहे. तर ठीक आहे, आता काय आपल्याकडं ऑप्शन नाही आहे सध्या, बेटर ऑप्शन तोच आहे. तर आपण आता फेरी घेऊनच पलीकडे जाणार आहोत. सोलो ट्रिप माणसाने एकदा तरी आयुष्यात करावी. त्याचं कारण म्हणजे आपण आपल्याला ओळखायला लागतो, आपण आपल्यालाच नव्याने भेटतो आणि आपण आपलीच स्वतःची काळजी करायला लागतो. होय मित्रांनो, आणि आपल्या आयुष्यात ज्या काही सध्या गोष्टी चालू आहेत ना, त्याच्यावरती विचार करून भविष्यात आपल्याला त्या कशा सुधारता येतील किंवा त्या गोष्टींमध्ये काही आपल्याला सुधारणा करायच्या असतील तर त्या आपण कशा करू शकतो ना, ह्या प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला सोलो ट्रिपमध्येच मिळतात. म्हणून माणसाने एकदा तरी आयुष्यात सोलो ट्रिप करावी. फायनली मित्रांनो 1-1.5 तासाच्या प्रतीक्षेनंतर फायनली आपली फेरी बोट आपण घेतलेली आहे आणि आपण दुसऱ्या साईडला आलेलो आहोत. आय थिंक आपण बागमंडाला इथं आत्ता आलेलो आहोत वैश्वीवरनं. तर चलो, आता आपण तर आता सध्या डेस्टिनेशन टाकलेलं आहे ते केळशीचं. आता केळशी आपल्याला किती किलोमीटर आहे बघायला पाहिजे. केळशी आता किती किलोमीटर आहे बघायला पाहिजे. मॅप एकदा चेक करूयात. ओके,
दुपारचे 2 वाजले जातात मित्रांनो आणि आपण गुगल मॅपच्या नादात कुठेतरी बेकार अडकलेलो आहे. म्हणजे आपण फेरी सोडल्यानंतर जे केळशी किंवा दापोलीकडं जो रस्ता जातो ना त्या रूटवरती आपण आत्ता आणि अतिशय मागच्या एक 8-10 किलोमीटरचा 12 किलोमीटरचा पॅच आहे ना खूप घाणेरडा होता. कंटिन्युअसली खड्डे ओबड रस्ता असा होता. म्हणजे ह्या रस्त्याला तरी आता पाहून त्यातले त्यात हा बरा असं म्हणावं लागेल अशी कंडिशन आहे एकंदरीत. आता आपल्याला भूक लागलेली आहे, थोडी नाही भरपूर सारी भूक लागलेली आहे. तर आता एक अजून एक 7 ते 8 किलोमीटर केळशी राहिले आहे. तर आता केळशीचा मॅप चेंज करून आपण डायरेक्ट दापोलीचा मॅप लावूयात. बघू आपल्याला केळशी गावातून नेतो आहे का बाहेरून नेतो आहे. कारण की केळशीचा पण आपण एक केळशीचा जो बीच आहे ना त्याचा पण आपण एक डेडिकेटेड असा एक व्हिडिओ बनवला होता. तर तो व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेलच. आत्ता थोडं वेळ अभावी आपल्याला ते स्किप करावं लागतं आहे. आपण आता डायरेक्ट दापोलीचा मॅप लावूयात. आता पहिले रेंज आहे का चेक करू आणि दापोलीचा मॅप लावूयात. तर चलो असं एकंदरीत काहीसं आहे. मित्रांनो फायनली एवढ्या सगळ्या रस्त्याच्या परिश्रमानंतर आपण फायनली केळशीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि हेच ते केळशीचं प्रसिद्ध असं सिद्धिविनायक गणपती मंदिर. इकडे केळशीचा बीच आहे. एवढ्या जवळ आलोच तर तुम्हाला दाखवून हा पहा मित्रांनो, हाच तो सुंदर असा खूप अनटच्ड आपण म्हणू शकतो असा हा केळशीचा बीच. आपल्याला एक पक्षी पण दिसतोय समोर. आय डोंट नो कॅमेरामध्ये दिसतोय का नाही. हा पहा, आपण त्याला त्रास देणार नाही आहे. जबरदस्त. याच केळशीच्या बीचवर मित्रांनो आपण सुंदर असा व्हिडिओ देखील बनवला होता. त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. त्यावेळेस मी सगळ्या डिटेल्स दाखवल्या होत्या. गणपती मंदिर जे आहे ना ते गणपती बाप्पाचं दर्शन पण आपण घेतलं होतं. चला निघूयात आता. 2:30 वाजत आलेत आणि आपल्या अरे यार इथं गाडी रुकती आहे जरा आणि हा कचरा. 2:30 वाजत आलेत. आपल्या आता जेवणाची सोय करावी लागणार आहे लवकरात लवकर. आपण मागच्या वेळी आलो होतो तेव्हा बऱ्यापैकी स्वच्छता होती. ऑब्व्हियसली आपण डिसेंबरमध्ये वगैरे आलो होतो म्हणून असेल कदाचित. आता ऑक्टोबर महिना चालू आहे. ठीक आहे चलो आता इथून बाहेर पडूयात आणि आता पहिलं जेवणाची सोय व्यवस्था लावूयात. त्या बीचच्या इथूनच आल्यानंतर मित्रांनो आपल्याला हे एक राम मंदिरसुद्धा पाहायला मिळतं. छान पुरातन मंदिर आहे असं दिसतं एकंदरीत. म्हणजे मी मागच्या वेळेस गेलो होतो पण त्यावेळेस पण बंद होतं. म्हणजे आत्ता पण बंद होतं. त्याच्यासमोर हे 2 सुंदर असे बंगले, कोणाची माहिती नाही आहे. आणि हे केळशी गाव खूप सुंदर आणि खूप छान मस्त गाव आहे मित्रांनो. खूपच सुंदर असा मित्रांनो हा आपल्याला इथं बीच पाहायला मिळतो. वा मित्रांनो, क्या मस्त जेवण झालेलं आहे माझं आता. म्हणजे आता हिंदी मराठी मिक्स झालं सगळं आणि जेवण पण माझं ओके झालेलं आहे. एवढी कचकून भूक लागली होती ना त्यामुळे मी काही शूट पण केलेलं नाही, काहीच नाही. मी डायरेक्ट गेलो. मी काय म्हणतात त्याला पहिली ऑर्डर दिली आणि मग मी माझं जॅकेट काढलं, मग मी हात धुतले, मग मी रिलॅक्स झालो आणि जेवलो पहिला. त्यामुळे आता मस्त जेवण झालेलं आहे एकंदरीत. आणि इथं हे जे आहे ना म्हणजे आपल्या कड्यावरील गणपतीला आपण आता चाललो आहे. गणपतीचं दर्शन घेऊन आता तुम्हाला प्लॅनमध्ये जो काही चेंज झालेला आहे ना तो सांगतो आता.
आपला पहिला प्लॅन होता की आपण गुहागरला जायचं, पण गुहागरला जाणं आता पॉसिबल नाही आहे, कारण की ऑलमोस्ट आता 3:30 पावणे 4 होत आले. गुहागरला जाऊ तर 8-9 वाजता मग काय त्याचा अर्थ नाही आहे. आणि गणपतीपुळे पण आपल्या लिस्टमध्ये होतं, पण गणपतीपुळे तर फार हवे आहे, म्हणजे अजून पण ते 100+ किलोमीटर वगैरे आहे इथून काहीतरी, तर ते तर जस्ट इम्पॉसिबलच आहे. त्याच्यामुळं ते आता आपण उद्या करायचं का नाही ते उद्या सकाळी ठरवूयात. तर आत्ता सध्या तरी असं ठरलेलं आहे आपलं की आपण आता चाललेलो आहोत कड्यावरील गणपतीला. आणि त्याच्याच अगोदर आहे ना मित्रांनो, एक जगदीश हॉटेल म्हणून आहे आणि त्याच्यानंतर कलमकर बाग म्हणून एक हॉटेल आहे. हे दोन्ही हॉटेल बेस्ट आहेत. मी दोन्ही ठिकाणी जेवलेलो आहे. आत्ता मी जगदीशमध्ये जेवलो आहे. मागच्या वेळेस ओके थांबलो होतो फक्त ह्याच्यासाठीच, कारण की मी मॅप लावलेला आहे. तर मी हे सांगत होतो तुम्हाला की तर ते दोन्ही हॉटेल व्यवस्थित आहेत, चांगले आहेत, मस्त आहेत जेवण्यासाठी. म्हणजे तुम्ही व्हेज असाल तरी चालेल, नॉनव्हेज असाल तरी चालेल, दोन्ही जेवण तिथे व्यवस्थित मिळतात. तर आता आपला प्लॅन असा आहे की आपण आता गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत, म्हणजेच कड्यावरील गणपतीचं. आता अर्थात आपण पाऊल बघायला जाऊ का नाही माहिती नाही, तेवढी आता एनर्जी राहिली नाही, पण आता इतक्या जवळ आलो आहे तर ॲटलिस्ट बाप्पाचं दर्शन तरी घेऊयात. तर ते बाप्पाचं दर्शन घेऊ. त्याची काही इंटरेस्टिंग स्टोरी आहे ती मी तुम्हाला सांगेन. आय थिंक मी माझ्या मागच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये वगैरे सांगितलं असेल, कारण की मी इथं बऱ्याच वेळेला येतो. तर आपल्याला सिनेमॅटिक शॉट्स आपण घेतले तर त्यामध्ये मी तुम्हाला त्या पण गोष्टी सांगेन. आणि मग इथून आपण डायरेक्टली कर्दे बीचला जाणार आहोत मित्रांनो. येस, आपला आजचा स्टे आहे कर्दे बीच. येस, आपण आता आलेलो आहोत कड्यावरील गणपती इथे. तर मित्रांनो ह्याची पण आहे ना इंटरेस्टिंग स्टोरी आहे, ती मी माझ्या मागच्या काही व्हिडिओजमध्ये सांगितलेली आहे. आपण जर आता सिनेमॅटिक काही शॉट्स घेतले तर मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि मी परत एकदा सांगतो, आपला आजचा स्टे आहे कर्दे बीचला. आता कर्दे बीचला आपल्या एक ओळखीचे काका आहेत, आपण त्यांच्याकडं 3-4 वेळेला तरी ऑलमोस्ट राहिलेलो आहे. आता माझी तरी ही 5वी वेळ असेल त्यांच्याकडे राहण्याची. तर थोडे रेट जास्त आहेत त्यांचे, म्हणजे नॉन AC पण 1,500 रुपये आहे एक रूमचे, आणि रूम एकदम बेसिक्स आहेत, एवढ्या काय फार गोष्टी नाही आहेत तिथे. होमस्टे आहे म्हणजे, तरी पण ठीक आहे. आता आपण नेहमी त्यांच्याकडे येतो, आपल्याला माहिती आहे त्यांच्याकडे जेवण वगैरे पण चांगलं मिळतं, म्हणून आपण आता त्यांच्याकडेच स्टे करणार आहोत आज. सकाळी मस्तपैकी, संध्याकाळी वेळ मिळाला तर संध्याकाळी, नाही तर उद्या सकाळी मस्तपैकी आपण समुद्राच्या पाण्यांमध्ये डुंबणार आहोत मनसोक्त. आणि त्याच्यानंतर मग उद्याचा आपला जो काही प्लॅन असेल तो असेल. पण आत्ता कड्यावरील गणपतीचं दर्शन. चलो. असा काहीसा मंदिर परिसर आहे. सुरुवातीला प्रथम आपल्याला इथं पाय देऊन बाप्पाचं दर्शन घेऊन जायचं. आणि हे मंदिर वरती पूर्ण संपूर्णपणे पांढऱ्या रंगाचा कळस आपल्याला पाहायला मिळतो. आणि कळसावरती, आय डोंट नो कॅमेऱ्यामध्ये दिसतंय का नाही, कळसावरती आपल्याला अष्टविनायक गणपतीचे प्रतिकृती सुद्धा दिसत आहेत. चला आता पुढे जाऊयात. आपल्याला हेल्मेट काढावं लागणार आहे आय थिंक. ठीक आहे, बघूयात. ओके मित्रांनो, आपण आता तिथून निघालेलो आहोत, म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं कड्यावरील गणपतीचं, आणि आपण आता निघालेलो आहोत आपल्या स्टेच्या दिशेने, म्हणजेच कर्देकडे. काय झालं काय माहिती, आज एकदम एनर्जी डाऊन झाली. म्हणजे सकाळी आपण चांगला रस्ता कव्हर केला होता, पण 11-12 नंतर जसं ऊन चढायला लागलं ना तसं पूर्ण एनर्जी डाऊन झाली. आणि त्यात रस्ते खराब लागले ना, त्याच्यामुळे तर जास्त मूड ऑफ झाला. पण ठीक आहे, आता अजून पण आपला दिवस चालू आहे. तर ह्या रूटवरती आहे ना 1-2 असे जबरदस्त सीन दिसतात ना समुद्राचे, तर ते मी तुम्हाला दाखवतो. आणि मग आपण थेट आपल्या स्टेच्या तिथं पोहोचणार आहोत. सो स्टे ट्यून.
मित्रांनो, त्यापैकी हा पहिला स्पॉट पाहताय तुम्ही. किती सुंदर असा हा ब्रिज आहे. इकडं पाणी आहे, इकडं पाणी आहे आणि ही नदी आहे की जी इथे समुद्राला मिळते. आय डोंट नो कॅमेरामध्ये दिसतंय का नाही, पण सुंदर असा नजारा. इथं थांबायला जागा आहे, आपण थांबूयात 2 मिनटं. कसं आहे, तुम्हाला जर गोष्टी डिलिव्हर करायच्या तर प्रॉपर करायच्या, नाही तो नाही करणे का, सिंपल आहे बात. हे बघा, हा संपूर्ण समुद्र आहे. इथं एक हिलवरती एक रिसॉर्ट आहे कुठलं तरी. चलो दाखवलं. लाईक करा आता, पटकन लाईक करायचं. शाबास. अभी ऐसा सामने से व्यू आएगा. म्हणणार तुम्हाला या रूटवरती आहेत ना, असे 2-4 स्पॉट आहेत ना जबरदस्त. तिथं आहे ना एक नंबर असा व्ह्यू दिसतो समुद्राचा. हे बघा, हे बघा, इथून प्रॉपर दिसतंय. ती बोट पण दिसत असेल. ती तिथे आहे बोट. येस मित्रांनो, फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत, म्हणजेच कर्दे बीचला. जबरदस्त प्लॅन्समध्ये आपल्या चेंजेस झाले आणि आपण येऊन पोहोचलेलो आहे कर्दे बीचला. म्हणजे बेसिकली आपण जाणार होतो एकतर गुहागर किंवा गणपतीपुळे, हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. पण आता आपलं सगळ्या पोपट झाल्यामुळे आपल्याला इथेच राहावं लागतं आहे आता. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण इथं एन्जॉय करू, इथं आराम करू आणि तुम्हाला देखील सुंदर असा मी बीच दाखवेन. आता संध्याकाळी जाईल का नाही माहिती नाही. 4:30 वाजलेत आणि मी प्रचंड दमलेलो आहे, त्यामुळे वाटत नाही मला मी आता जाईल. बघूयात आता, थोड्या वेळ झोपूयात आणि मग हॅलो नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. मित्रांनो, आपले मागचे 2 व्हिडिओज तुम्हाला आवडलेत का मला नक्की कमेंट करून सांगा. कारण की आहे ना, त्याच्यामध्ये परत तेच की कष्ट तर भरपूर झालेले आहेत. आपली राईड पण सुंदर चाललेली आहे आणि ओव्हरऑल आहे ना एक जबरदस्त आपण म्हणतो ना, एक सोलो ट्रिप आपली सुरू आहे. हे मी आत्ता सध्या म्हणजे लास्ट ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, मी काय जास्त शूट केलं नाही. जसं रूमवरती आलो ना तसं रिलॅक्स झालो, थोड्या वेळ झोपलो होतो. त्याच्यानंतर एक मस्तपैकी एक इव्हिनिंग आपण स्पेंड केली कर्दे बीचवरती, ज्याचे की फोटोज तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहू शकता. आणि ऑब्व्हियसली सनसेटचं शूट मी केलं नाही त्याच गोष्टीमुळं की इट्स मी टाईम आपण म्हणतो ना, तसं झालं होतं. एक सोलो ट्रिप आहे आपली, आपण रिलॅक्सेशनसाठी ही राईड करतो आहे. तर आता वाजलेत सकाळचे जवळपास 8:30 आणि आपण आता चहा घेतो आहे. मस्तपैकी बाल्कनी आहे, तुम्हाला व्ह्यूज दाखवले सुरुवातीचे, रूम्स पण मी तुम्हाला दाखवतो आता. आणि आता आपण समुद्रावरती जाणार आहोत खेळायला बीचवरती. एक टाईमपास एक 10-15-20 मिनटंच मी थोडं जरा पाण्यात फक्त डुंबण्यासाठी जाणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण आपलं आवरून नाश्ता करून मग आपण निघणार आहोत इथून. पुढचा प्लॅन काय आहे हे तुम्हाला पुढे पुढे समजेलच. सो हा पण व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओला लाईक करा आणि ऑब्व्हियसली व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब देखील करा. पण पहिलं लाईक तरी करा ॲटलिस्ट, म्हणजे तुमच्या एका लाईकमुळं तो व्हिडिओ पुढं फॉरवर्ड होतो. ओके, चलो हॅव अ टी.
मित्रांनो, आपण जिथं राहिलो आहे तोच हा होमस्टे आहे तो. तर तुम्हाला जर ह्याचे डिटेल्स पाहिजे असतील तर मला नक्की कमेंट करा किंवा इंस्टाग्रामला फॉलो करा. मी तुम्हाला ह्याचे डिटेल्स देईन. त्या मामांचा नंबरसुद्धा मी देईन तुम्हाला. म्हणजे आता मी डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या गोष्टीसाठी टाकत नाही आहे, कारण की जनरली त्यांनी काय फायदा होतो असं मला वाटत नाही. त्यामुळं मला इंस्टाग्रामला फॉलो करा, तिकडं पिंग करा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देईन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमेंट करा. जर जास्त कमेंट्स आल्या तर मी तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन, नाही तर कमेंटमध्येच तसा रिप्लाय देईन. ओके, चलो आपण आता बीचवरती जाऊयात. सो मित्रांनो, असं काहीसं हे लोकेशन आहे की म्हणजे मागे इकडे सगळे होमस्टेज आहेत. इथं एक मध्ये छोटासा रस्ता आहे, इकडं पार्किंगसाठी स्पेस आहे हा सगळा फ्रंटचा, आणि समोरच आपल्याला हा बीच पाहायला मिळतो. मित्रांनो, मी माझ्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हा बीच पण आहे ना एक काय म्हणतात त्याला, खूप फेमस बीच आहे किंवा वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी, असं पाण्यामध्ये खेळण्यासाठी याचा भरपूर मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि भरपूर पर्यटक इथे येत असतात. म्हणजे मोस्ट फेमस असा हा बीच आहे. कोकणचं वर्णन मी नेहमीच स्वर्गामध्ये करत आलो आहे मित्रांनो, आणि त्याचं कारण म्हणजे हेच तुम्ही आत्ता जे आपल्या स्क्रीनवरती पाहताय ते सुंदर अशी नारळी पोपळीच्या बागा, त्याच्यामधून छोटूसा हा चाललेला रस्ता आणि त्याच्याच बाजूला असलेला हा बीच. ऑलराईट मित्रांनो, आय नो फॅनचा आवाज येत असेल म्हणून मी जरा मोठ्याने बोलतो आहे. सो फायनली आपण आता चेकआउट करत आहोत. आपण आता निघत आहोत इथनं, आणि आता थेट आपण मोटो व्लॉगच्या सेटअपमध्ये भेटूयात आणि मग तुम्हाला बाकीच्या सगळ्या पुढच्या स्टोरीज सांगतो. चलो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्रीराम समर्थ महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. चलो मित्रांनो, फिर से आपली सवारी निकल पडी है टूवर्ड्स भोर किंवा पुणे. आता हे का ते सांगतो. आपला विचार चालला आहे की बहुतेक आपण भोरला जाणार असं माझ्या डोक्यात चालू आहे प्लॅनिंग. पण आता बघूयात कशा गोष्टी जुळून येत आहेत, त्यानुसार ठरवूयात. एकच मिनिट. यस मित्रांनो, तो सीन असा आहे. आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 11:15 आणि आपण आता निघालेलो आहोत आपल्या स्टेच्या इथून. हा बघा कर्दे बीचचा व्ह्यू. तर मित्रांनो, आपला आता प्लॅन असा होता की आपण एक देवीचं मंदिर आहे ते पाहण्यासाठी जाणार होतो. त्याच्यानंतर अजून ऑन द वे काही गोष्टी लागल्या तर त्या, आणि त्याच्यानंतर आपण पोलादपूरवरनं आंबेनळी घाटातनं आपण आपल्या महाबळेश्वर वाई या मार्गे आपण भोरला जाणार होतो, असा आपला पहिला प्लॅन होता. पण त्याच्यामध्ये पॉईंट असा आहे की सगळ्यात मोठी जी गोष्ट झालेली आहे, प्रॉब्लेम म्हणू शकतो, ते म्हणजे आपल्या गोप्रोची, म्हणजे हा जो कॅमेरा आहे ना आपला, त्याची बॅटरी आहे फक्त 50%, आणि या 50%मध्ये आपल्याला एवढं सगळं शूट करायचं आहे. तर आता ती गोष्ट कशी पॉसिबल होणार आहे आय डोंट नो. तर बघूयात आता कशा काही गोष्टी जुळतात, कसं सगळं मॅनेज होतं आहे. पण तुम्हाला जर फुटेजेस आवडत असतील, तुम्हाला जर हे डेडिकेशन आवडत असेल ना, तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सो आता आपण इथून बाहेर पडूयात. आपल्याला पेट्रोल पण भरायचं आहे आणि मग आपण बाकीच्या गोष्टींवरती बोलूयात. सो चलो, लेट्स गो. किती सुंदर भारी दिसतं मित्रांनो. म्हणजे माहीत नाही, कन्फर्म नाही आहे, पण मला असं वाटतं की हा पाळंदे बीच आहे. जर कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करा. खूप सुंदर व्हाईट सँड बीच आहे, मस्त शांत पाणी आहे. चलो. आता थांबायचं आता थांबायचं नाही.
आपल्याला आपले काही आत्ता मित्रमंडळी भेटले होते जे की भोरचे होते. म्हणजे मला तिथं शूट करायचं होतं, पण काय माझ्या डोक्यात जरा वेगळ्या गोष्टी चालू होत्या आणि आपल्याला आता लवकर निघायचं आहे म्हणून आपण जास्त थांबलो नाही तिथं. त्यांना फक्त आपलं नॉर्मल हाय हॅलो केलं आणि आपण निघालेलो आहे. तर मित्रांनो, हा जो रस्ता आहे ना, म्हणजे मुरुड किंवा कर्देपासून जो दापोली शहराला जो जोडतो तो पण रस्ता आहे ना मित्रांनो, खूप मस्त, खूप भारी आणि सिनिक असा रस्ता आहे. म्हणजे तुम्ही आत्ता पण कॅमेऱ्यावरती बघू शकता की दोन्ही बाजूने आपल्याला ग्रीनरी दिसते आणि खूप छान असा हा रस्ता आहे. म्हणजे आता रस्त्याची थोडी कंडिशन डाऊन आहे, पण ठीक आहे. ओव्हरऑल जर असे सीन असतील तर रस्त्यात आपण एवढा विचार करत नाही. आणि ह्याच ह्याच्यावरती आहे ना एक हॉटेल पण आहे, पॉईंट ऑफ व्ह्यू नावाचं. तर तिथं आहे ना चहा, नाश्ता, जेवण सगळं एकदम एक नंबर क्वालिटीचं मिळतं. ऑब्वियसली प्युअर व्हेज हॉटेल आहे ते, कारण की आय थिंक ते म्हणजे मला माहिती नाही, ते काहीतरी जोशी का बापट असं कोणाचं तरी जो हॉटेल आहे. तर एकंदरीत खूप चांगलं असे आपली राईड सुरू झालेली आहे. म्हणजे असे 2-3 मित्र भेटले आपले, त्यामुळे आपण ते त्यांना तर शूटमध्ये नाही घेऊ शकलो. पण ठीक आहे, आता आपण लवकर आता दापोलीला पोहोचणार आहोत. पहिलं आपल्याला पेट्रोल भरायचं आहे आणि मग आपला पुढचा जो प्लॅन मी तुम्हाला मागत नाही तो एक तर ते देवीचं मंदिर आपण पाहायला जाणार आहे का नाही अजून कन्फ्युजन आहे. आणि महाबळेश्वर मार्गे जायचं का वरंद मार्गे जायचं तो पण एक आपला डोक्यात त्या गोष्टी चालू आहेत. कारण की आहे ना कसं झालं, मग आत्ता जे मित्र भेटले होते ना ते पण वरंदा घाटातून झाले भोर मार्गे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की एवढा पण काय खराब नाही आहे रस्ता, नॉर्मल मध्ये पॅचेस आहेत किंवा बऱ्यापैकी मध्ये खराब आहेत रस्ते. तर आता बघूयात आपण एक तासाभरात जरा विचार करून अजून आपण डिसिजन घेऊ काय करायचं ते, आपल्याला किती वाजतात काय त्याच्यावरती. कारण की तेवढंच आहे, महाबळेश्वर मार्गे खूप लांब पडणार आहे आपल्याला. म्हणजे ऑलमोस्ट आपले 70-80 किलोमीटर तरी वाढतील टोटॅलिटीमध्ये. तर आता बघूयात कसा हिशोब लागतो, कसं कॅल्क्युलेशन आहे, त्यानुसार ठरवू मग. मित्रांनो, आपण आता दापोली सिटी सोडलेली आहे. पेट्रोल पण आपलं भरून झालं आहे. थोडीशी भूक लागली होती त्यामुळे आपण थोडं खाऊन पण घेतलं. तर आता आपण आहोत दापोली ते दाभोळ हा जो रस्ता आहे ना त्या रूटवरती आहे आपण. रस्त्याची कंडिशन तुम्ही बघताय कॅमेरामध्ये, पण ओव्हरऑल आहे ना मगाशी मी बोललो तसंच इकडचे काय म्हणतात त्याला सीन खूप चांगले आहेत, सिनिक रूट आहे. पण रस्त्याची कंडिशन थोडी डाऊन आहे. म्हणजे ऑब्व्हियसली आत्ता पावसाळा झाला आहे, अजून पण काही कामाला सुरुवात वगैरे केलेली असं काही दिसत नाही आहे. तर त्याच्यामुळं अजून रस्त्याची कंडिशन डामाडौलच आहे जरा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की मला असं वाटत होतं की आता एखाद्या काजू फॅक्टरीमध्ये वगैरे आपण जावं का काय बघायला, पण परत पॉईंट तोच आहे की मला त्यात काय फारसा इंटरेस्ट नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यात वेळ घालवणं मला ते वर्थ वाटत नाही आहे, म्हणून मी त्या गोष्टी तुम्हाला पण दाखवू शकत नाही आहे. पण ज्या गोष्टी दाखवतो आहे त्या गोष्टी तरी तुम्हाला आवडत आहेत ॲटलिस्ट असं मी समजतो. दाभोळ अजून पण ऑलमोस्ट 20-22 किलोमीटर आहे. तर तिथं जे ना चंडिका मातेचं जे मंदिर आहे ना ते मला बऱ्याच दिवसांपासून माझी जायची इच्छा होती. पण म्हटलं आता चला काय ते योग येत नाही ना, देवीने बोलवलं नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही. पण आज तो योग आलेला आहे आणि आज आपण चाललेलो आहोत. एक अर्धा ते पाऊण तास लागेल आपल्याला अजून तिथे पोहोचायला. आणि त्याच्यानंतर मग आपला पुढचा काय प्लॅन आहे ते मी सांगेल. परत प्लस या रूटवरती अजून काय काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत का तर त्या पण मी तुम्हाला सांगेन, दाखवेन. सो स्टे ट्यून. फायनली मित्रांनो आपण आलेलो आहोत स्वयंभू चंडिका माता मंदिर दाभोळ. आणि आता इथूनच खाली रस्ता आहे. इथून काहीतरी एक अर्धा किलोमीटर वगैरे असेल आतमध्ये. आणि मित्रांनो हा जो रस्ता आहे ना तो मध्ये खराब आहे, मध्ये चांगला आहे. आणि आता दाभोळ पण इथून काहीतरी 5 किलोमीटर 4 का 5 किलोमीटर पुढं राहिले. तर म्हणजे माहीत नाही मला, तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. पण माझ्या माहितीनुसार तरी आहे ना दाभोळ पण तालुका प्लेस आहे आणि दापोलीसारखंच एक मोठं शहर देखील आहे. तर ठीक आहे, चला आपण आता चंडिका मातेच्या मंदिरात जाऊयात. तिथं शूटला परमिशन असेल तर मी शूट करेन, नाहीतर आपण सिनेमॅटिक शॉट घेऊ आणि मी तुम्हाला माहिती देखील सांगेन. चलो. ओके मित्रांनो, हे ते लोकेशन आहे, आपण इथं आलेलो आहोत. मित्रांनो, हेच ते स्वयंभू चंडिका मातेचं मंदिर जे की दाभोळ येथे आहे.
मित्रांनो, हे मंदिर आहे ना पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते आणि तुम्ही जर या मंदिरात कधी आलात तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल, ती म्हणजे इथली शांतता. आणि मंदिर देखील आहे ना एका गाभाऱ्यात, या जो देवीचा गाभारा आहे ना तो एका गुहेमध्ये आहे. त्याच्यामुळे ना आतमध्ये आपल्याला कोणतीही इलेक्ट्रिसिटी किंवा लाईट दिसत नाही. तिथं एकदम समईच्या मंद प्रकाशामध्ये देवीचं रूप आपल्याला खूपच भावुक करून सोडतं, खूपच आनंद देऊन सोडतं. आणि हा जो मंदिर परिसर आहे ना तो देखील खूप शांत आहे. ऑनलाईन मित्रांनो, आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपल्याला प्रसाद म्हणून नारळ देखील मिळालेला आहे. तर आता आपण इथून निघूयात आणि आता बघूयात पुढे ऑन द वे आपल्याला अजून काही गोष्टी असतील तर. नाहीतर आपण आता सरळ मुंबई गोवा हायवे आहे तो कनेक्ट करणार आहे. तो आता मी मॅपवरती चेक करतो इथून किती आहे किती नाही ते, आणि मग पुढचा प्लॅन काय आहे ते तुम्हाला सांगतो. चलो. काय जबरदस्त नजारा आहे मित्रांनो. मी म्हणलं तसंच मित्रांनो, आता बघा हे दाभोळमध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि बऱ्यापैकी मोठी सिटी दिसते आहे. काहीतरी स्ट्रक्चर पण आहे. अरे वा. आता दाभोळ फेरी घेण्यामागचं मित्रांनो एकच कारण आहे की आपण आता अंजनवेलचं जे लाईट हाऊस आहे ते आपण आता पाहायला चाललेलो आहोत. ओके जे की आहे त्याच्यासुद्धा मी बोलतो. मित्रांनो, आपण अजून एका जेट्टीमध्ये आलेलो आहोत. म्हणजे आता दाभोळला जी जेट्टी आहे ना ती घेऊन आपण अंजनवेल साईडला चाललेलो आहोत. आणि इकडं हे कर्नाटकाचे काहीतरी बायकर्स दिसतात, त्यांचा एक ग्रुप आहे. तर ही जेट्टी बऱ्यापैकी मोठी आहे. म्हणजे आपण ज्या आधीच्या जेट्टीत बसलो होतो ना त्यापेक्षा ही बऱ्यापैकी मोठी आहे. ह्याची 100 पीपल्सची कपॅसिटी आहे. हे तिकीट मी तुम्हाला मगाशी दाखवलं. आपण एक बाईक आणि एक पर्सनचं असं 65 रुपीज घेतलेले आहेत त्यांनी. आणि हा इकडून असा काहीसा नजारा. कोणत्याही सुंदर ठिकाणी जाणारे रस्ते एवढे डेंजरस का असतात नाही मला अजून कळलेलं नाही. आता हा बघा किती निर्जन रस्ता आहे, किती दिवसासुद्धा हातून हातात येते, एवढी भीती वाटते. आणि मला आता एक सगळ्यात मोठा डाऊट असा आहे की लाईट हाऊस पर्यटकांसाठी आत्ता सुरू असतं का नाही हा डाऊट आहे मला. कारण की मागे एकदा कधीतरी मला ऐकल्यासारखं वाटतं आहे की 3 ते 5 का 3 ते 6 असा काहीतरी टाईम आहे आणि आत्ता वाजलेत एक्झॅक्ट 2. तर 1 तास वगैरे थांबायची तर आपली तरी काही सध्या तयारी नाही आहे. कारण की आता आपल्याला रिटर्नचा विचार करायचा आहे आणि त्याच्यामुळे आता तिथं जाऊनच बघूयात काय सीन आहे. जर पॉसिबल असेल तर आपण बघणार आहोत, नाही तर मग आपल्याला गेटवरूनच पुन्हा रिटर्न यावं लागणार आहे. लेट्स सी काय होते बघू. ऑलराईट मित्रांनो, आपण पोचलेलो आहे आणि इथं काकळेश्वराचं हे सुंदर असं मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे. खूप छान मंदिर आहे, स्ट्रक्चरच मस्त आहे. मित्रांनो, आपण आत्ता आहोत अंजनवेल गावामध्ये आणि अंजनवेलचा हा समुद्रकिनारा आहे असं मला वाटतं. कारण की मी 2-3 ठिकाणी शोधलं पण मे बी हाच असावा, माहीत नाही. ठीक आहे, पण मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं ते आपण लाईट हाऊसच्या तिथं जाऊन आलो. त्यांचा 3 वाजताचा टाईम आहे, आत्ता वाजलेत 2:15. त्याच्यामुळे आपल्याला आता थांबणं शक्य नाही आहे, जाणं पण शक्य नाही आहे. तर आता आपण इथून आहे ना थेट एक तर डायरेक्ट मला तर वाटतं गुहागरचाच आपल्याला आता हे लावायला लागणार आहे मॅप, किंवा डायरेक्टली मग आपण आपल्या घरचा मॅप लावणार आहोत आणि बघूयात मग रस्ता कसा नेतो आहे आपल्याला ते. तर कोणत्याही कारणास्तव तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मी आजचा व्हिडिओ आता इथं स्टॉप करतो आहे.
आणि कोणत्याही कारणास्तव तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एका सुंदर अशा नोटवरती सुंदर अशा या नजाऱ्याने आपल्या व्हिडिओची एंड आपण आता इथंच करतो आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ शूट करायचा का नाही मी आता ऑन द वे ठरवेन. पण आता सध्या तरी 1-1.5 तास तरी मी काही शूट करणार नाही आहे. जर काही दाखवण्यासारखं मला वाटलं तर मी कॅमेरा ऑन करेन, नाही तर आपण मग डायरेक्ट घरी जाऊयात. आणि हा आपल्या सिरीजचा शेवटचा व्हिडिओ असेल, माहीत नाही मे बी नेक्स्ट व्हिडिओ असेल पण मोस्टली माझ्या दृष्टीने तरी हा शेवटचा व्हिडिओ आहे. कारण की आता ऑन द वे काही गोष्टी आपल्याला दिसल्या तर आपण थांबून शूट करणार आहोत, नाही तर मग डायरेक्ट घरी. चलो ओके, टाटा बाय बाय.